नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल. अनेक दिवसांनंतर आज पुन्हा एकदा मी संवाद महाराष्ट्रावरती तुमच्या भेटीला येतोय. आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अत्यंत दुःखाचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी अनेक वर्ष या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवलं, ज्यांनी अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कॅबिनेट मंत्रीपद भूषवली, ते महाराष्ट्राचं विकास पुरुष अजितदादा पवार साहेब आज आपल्यातून निघून गेले. आज सकाळी विमान अपघातामध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना खरं तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी अत्यंत चटका लावणारी आहे की दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणारा एक धुरंधर नेता, दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणारा, दूरदृष्टी असणारा नेता आज आपल्यातून हरपला. खरं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माध्यमांवरती वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे राजकीय नेते, वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते आपापलं स्टेटमेंट देत आहेत, माध्यमांवरती बोलत आहेत. खरंच अजितदादांचं विमान कोसळलं की ते क्रॅश केलं गेलं, या विमानामध्ये खरंच काही बिघाड होता का, याला अनेक तर्कवितर्क, याला अनेक वेगळे रंग लावण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या गोष्टीची येत्या काळामध्ये निश्चितपणे CID चौकशी होईल, वेगळ्या चौकशी लागतील आणि सत्यता काय आहे, या घटनेची नेमकी सत्यता काय आहे, प्लेन क्रॅश होण्याची कारण नेमकी काय आहेत आणि याच्या पाठीमागे काय राजकीय हेतू होता का, अजित पवार यांची हत्या खरंच घडून आणली की नैसर्गिकच हे प्लॅन क्रॅश झालं, हा नेमकी सगळा घटनाक्रम नेमकी काय आहे, सध्या याच्यावरती कोणी काही बोलू शकत नाही. आपण फक्त तर्कवितर्क सध्या लावू शकतो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून अनेक लोक आपले मतं मांडतायत, अनेक राजकीय पुढारी आपले मतं मांडतायत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यातून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातून अजितदादा यांच्या निधनामुळं लोक शोक व्यक्त करतायत. आपण जर पाहिलं, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारा नेता, एक ज्येष्ठ राजकीय नेतृत्व म्हणजे अजितदादा. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यातला तरुण पुण्यासारख्या शहरामध्ये IT कंपन्यांमध्ये जॉब करतो. ही फक्त पवार कुटुंबाचीच कृपा आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला किंवा कुठल्या पक्षाला जमलेलं नाही. आज अजितदादा आपल्यात नाही आहेत, परंतु हे सांगायला हवं संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून की अजितदादांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य हे निश्चितपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारं राहील, प्रेरणा देत राहील. TV9 मराठीवरती ममता बॅनर्जी यांचं एक स्टेटमेंट आलं. ममता बॅनर्जी बोलल्या की अजितदादा हे BJP पक्ष सोडणार होते किंवा त्यांची असणारी युती, BJP सोबत असणारी घड्याळाची युती ही तुटणार होती. परंतु या गोष्टी होत असताना आज महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळतंय की एकनाथ शिंदे, अजितदादा हे दोन्ही दिग्गज राजकीय नेते खरं तर महाराष्ट्रामध्ये नाराज दिसत होते. आणि मग ही घटना जी घडली आहे, स्वाभाविक आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला घातपात वाटू शकतो, परंतु चौकशीनंतर हिची सत्यता 100% समोर येईल. घटना तर घडून गेली, अजितदादा यांचं दुःखद निधन झालं, त्यांच्यासोबत त्यांचे असणारे खाजगी स्वीय सहाय्यक त्यांचंही दुर्दैवी निधन झालं, त्या विमानाचे असणारे पायलट त्या दोघांचंही दुर्दैवी निधन झालं. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना आहे. कारण इतके मोठाले दिग्गज राजकीय नेते पुन्हा महाराष्ट्राला कधीच मिळणार नाहीत. आपण जर पाहिलं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला विकास निधी देण्याचं काम अजितदादांनी केलं. आणि अजितदादांचं वेगळेपण म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जर अजितदादांनी एखादा शब्द दिला तर अजितदादा तो पाळतच होते, मग तो कुठलाही शब्द असू द्या. अजितदादांच्या शब्दामध्ये एवढी ताकद होती, एवढा पॉवर होता की दिल्लीचेही तख्त राखीतो मराठा माझा. अजितदादा दिल्ली वाकवायला सुद्धा कमी करत नव्हते या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी. केंद्रातून सुद्धा अनेक भरीव निधी अजितदादांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या महाराष्ट्रासाठी आणले. असं एक चांगलं राजकीय नेतृत्व आज आपल्यातून हरपलं. ही खरंच आणि अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तर संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून अजितदादा यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय महाराष्ट्र.